नमस्कार. 14 एप्रिल जागतिक क्वांटम दिन, क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञानाविषयी जनजागृतीचा दिवस. हा दिवस क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास आणि मानवी जीवनावरील त्याचा प्रभाव याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी समर्पित आहे. या दिनाचे औचित्य साधून क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञानाबद्दल जागतिक जागरूकता या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञानाबद्दल जागतिक जागरूकता वाढवणे, क्वांटम संशोधनात आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवणे आणि या तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर सुरक्षा, औषध निर्मिती आणि संगणक क्षेत्रात क्रांती घडवणे हे या जागतिक क्वांटम दिन साजरा करण्याचा मुख्य उद्दिष्टे आहेत. हा दिवस भविष्यातील तंत्रज्ञानाचा म्हणजेच क्वांटम युगाचा सण म्हणून साजरा केला जातो. हा दिवस केवळ क्वांटम यांत्रिकीच्या यशाचा उत्सव नाही, तर शोधाच्या सततच्या प्रयत्नांचा आणि क्वांटम तंत्रज्ञानाच्या परिवर्तनात्मक क्षमतेचा सन्मान आहे. क्वांटम क्रांतीच्या तयारीसाठी आपण या क्षेत्रातील संधी आणि आव्हानांना स्वीकारले पाहिजे आणि क्वांटम तंत्रज्ञानाचा लाभ पुढील पिढ्यांसाठी सुनिश्चित केले पाहिजे. जागतिक क्वांटम दिनाची सुरुवात सन 2021 जगभरातील शास्त्रज्ञांनी विकेंद्रित उपक्रम म्हणून स्वीकारली. जागतिक क्वांटम दिनाचा पहिला उत्सव दिनांक 14 एप्रिल 2022 रोजी साजरा झाला. 14 एप्रिल ही तारीख प्लँकच्या स्थिरांकाच्या 4.14 या अंकावर निवडण्यात आली. सन 2022 40हून अधिक देशांमध्ये 200पेक्षा जास्त कार्यक्रम आयोजित केले गेले, ज्यात क्वांटम विज्ञानाचा सर्व पैलूंचा समावेश होता. ऑनलाईन आणि प्रत्यक्ष अशा दोन्ही प्रकारच्या कार्यक्रमामुळे जगभरातील लोकांना सहभागी होता आले. हा उपक्रम शास्त्रज्ञ, अभियंते, विद्यार्थी, शिक्षक, उद्योजक, तत्त्वज्ञ, कलाकार आणि इतरांना त्यांच्या स्वतःच्या पद्धतीने साजरा करण्यासाठी प्रोत्साहित करतो. क्वांटम यांत्रिकीचा इतिहास रोचक आणि गुंतागुंतीचा आहे. 20व्या शतकाच्या सुरुवातीला मॅक्स प्लँक, अल्बर्ट आइन्स्टाईन, नील्स बोर आणि एरविन श्रोडिंगर यासारख्या भौतिकशास्त्रज्ञांनी या क्षेत्राची पायाभरणी केली आहे. क्वांटम सिद्धांताने पदार्थ आणि ऊर्जेच्या मूलभूत स्वरूपाबद्दल नवीन संकल्पना आणली. सूक्ष्म स्तरावरील कणांच्या वर्तनाचा अभ्यास करणारी ही शाखा विज्ञानाच्या नव्या युगाची नांदी ठरली आहे. सेमीकंडक्टर, लेसर आणि MRI यंत्राच्या विकासापासून क्वांटम यांत्रिकीने आधुनिक जगाला अनेक मार्गांनी आकार दिला आहे. राष्ट्रीय क्वांटम उपक्रमांची वाढती संख्या या क्षेत्राविषयी वाढत्या जागरूकतेचे द्योतक आहे. तरीही बरेच काम बाकी आहे. क्वांटम तंत्रज्ञानाचा प्रचंड प्रभाव आहे आणि समाजातील गंभीर समस्यांचे निराकरण करण्यासाठी कार्यरत असलेल्या संस्थांसाठी व्यापक सामाजिक समज किंवा संकल्पना महत्त्वाची आहे. जागतिक क्वांटम दिनासारख्या वैज्ञानिक उत्सवामुळे प्रतिभेची निर्मिती, उद्योगांची समज आणि सामान्य लोकांचे सशक्तीकरण आत्मसात करता येऊ शकतात. विविध पार्श्वभूमीच्या तरुणांना क्वांटम तंत्रज्ञानातील करिअरच्या संधीबद्दल शिक्षित करून आवश्यक भूमिकासाठी योग्य प्रतिभा उपलब्ध होईल. क्वांटम तंत्रज्ञान लागू होऊ शकणाऱ्या क्षेत्रातील तज्ज्ञांना सहभागी करून त्याचे फायदे आणि आव्हाने समजून घेणे आवश्यक आहे. क्वांटम तंत्रज्ञानाचा दैनंदिन जीवनावरील प्रभाव समजावून घेतल्यास लोक भविष्याबद्दल अधिक माहितीपूर्ण होऊ शकतील. क्वांटम यांत्रिकीने वास्तवाविषयीची आपली समज पूर्णपणे बदलली आहे आणि महत्त्वपूर्ण तांत्रिक प्रगतीला चालना दिली आहे. आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स, ट्रान्झिस्टर, लेसर आणि MRI स्कॅनर यासारख्या उपकरणांचा पाया याच शाखेवर आहे. याशिवाय क्वांटम संगणन, क्रिप्टोग्राफी आणि वैद्यकीय प्रतिमा यासारख्या क्षेत्रातही याचा प्रभाव आहे. क्वांटम यांत्रिकीने निश्चितता आणि नियतत्वाचा पारंपरिक कल्पना आव्हान दिल्या, तर लहरकण, द्वैत आणि क्वांटम गुंफण यासारख्या संकल्पनांनी वास्तवाच्या स्वरूपाची नव्याने व्याख्या केली गेली. पहिल्या क्वांटम क्रांतीमुळे ट्रान्झिस्टरचा विकास झाला, जो आधुनिक संगणक आणि डिजिटल संप्रेषणाचा आधार आहे. लेसर, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आणि MRI स्कॅनर यासारख्या उपकरणांच्या डिझाईनमध्ये क्वांटम यांत्रिकी महत्त्वाची आहे.
दुसरी क्वांटम क्रांती क्वांटम संगणकाच्या संभाव्यतेकडे वाटचाल करीत आहे, ज्यामुळे सामग्री विज्ञान, औषध संशोधन आणि क्रिप्टोग्राफी यासारख्या क्षेत्रात क्रांती घडू शकते. क्वांटम संगणनामुळे एकाच वेळी अनेक समस्यांचे निराकरण करणे शक्य होईल, ज्यामुळे AI आणि मशीन लर्निंगमध्ये प्रचंड प्रगती होईल. क्वांटम संगणनामुळे गुंतवणूक आणि सिक्युरिटीच्या वर्तनाचे अधिक चांगले मॉडेलिंग शक्य होईल, ज्यामुळे जोखीम कमी होईल आणि आर्थिक क्षेत्रात फायदा होईल. क्वांटम संगणनामुळे डेटा वापरात असताना आणि स्थिर असताना दोन्ही वेळी त्याचे संरक्षण करणे शक्य होईल. मार्ग आणि वाहतूक ऑप्टिमायझेशन संदर्भात क्वांटम संगणक रिअल टाईम डेटा प्रक्रिया करून वाहतूक आणि लॉजिस्टिक्ससाठी सर्वोत्तम मार्ग सुचवू शकतात. क्वांटम संगणक प्रोटोटाईप आणि चाचणी अधिक अचूक करू शकतात, ज्यामुळे खर्च कमी होईल आणि डिझाईन सुधारतील. क्वांटम संगणक अणूंच्या परस्पर संवादाचे अधिक चांगले मॉडेल तयार करू शकतात, ज्यामुळे औषध आणि रासायनिक संशोधनाला गती मिळेल. क्वांटम संगणनामुळे बॅटरीच्या रसायनशास्त्राची अधिक चांगली समज मिळेल, ज्यामुळे दीर्घकाळ टिकणाऱ्या आणि कार्यक्षम बॅटरी तयार होतील. भारताने दिनांक 19 एप्रिल 2023 रोजी नॅशनल क्वांटम मिशनला मंजुरी दिली असून विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत आर्थिक वर्ष 2023-24 ते 2030-31 या 8 वर्षाच्या कालावधीसाठी रुपये 6,003.65 कोटीची निधी मंजूर केली आहे. या मोहिमेचे उद्दिष्ट क्वांटम कॉम्प्युटिंग, दळणवळण, सेन्सिंग आणि प्रगत सामग्रीच्या क्षेत्रात संशोधन वाढवून भारताला या तंत्रज्ञानात जागतिक आघाडीवर आणणे हे आहे. 8 वर्षात 50 ते 1000 भौतिक क्युबिटसह सुपर कंडक्टिंग आणि फोटॉनिक तंत्रज्ञानावर आधारित इंटरमिजिएट स्केल क्वांटम संगणक विकसित करणे, देशांतर्गत 2000 किलोमीटर अंतरापर्यंत सुरक्षित क्वांटम की वितरण आणि उपग्रह आधारित सुरक्षित दळणवळण स्थापित करणे हे शक्य झाले आहे. 4 थीमॅटिक हब्स प्रगत संशोधन संस्थेमध्ये उभारले जात आहेत. क्वांटम कॉम्प्युटिंग IISc बेंगलोर, क्वांटम कम्युनिकेशन IIT मद्रास आणि नवी दिल्ली, क्वांटम सेन्सिंग आणि मेट्रोलॉजी IIT बॉम्बे, क्वांटम मटेरियल्स आणि डिव्हायसेस IIT दिल्ली. एप्रिल 2026 या मोहिमेने 1000 किलोमीटर सुरक्षित क्वांटम कम्युनिकेशन नेटवर्कचा टप्पा गाठला असून स्टार्टअप्सना पाठिंबा देण्याची व्याप्ती वाढवली आहे. हे मिशन डिजिटल इंडिया आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेला चालना देत संरक्षण आणि सायबर सुरक्षेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. दरवर्षी 14 एप्रिल रोजी जागतिक क्वांटम दिन साजरा केला जातो. क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञानाबद्दल जनजागृती करणे, त्याचे संशोधनाचे महत्त्व अधोरेखित करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. सन 2025 हे वर्ष संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञान वर्ष म्हणून घोषित केले आहे. क्वांटम मेकॅनिक्स, क्वांटम कॉम्प्युटिंग आणि क्वांटम सेन्सिंग यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल लोकांमध्ये समज वाढविणे हे या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमाची सुरुवात सन 2022 जगभरातील शास्त्रज्ञांनी केली. भारत सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूद यांनी 14 एप्रिल 2025 रोजी आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान प्रतिबद्धता धोरण क्वांटम ITESQ याची पहिली आवृत्ती लॉन्च केली, जी भारताला क्वांटम तंत्रज्ञानात जागतिक नेता बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. हा दिवस अणु आणि उपअणु स्तरावरील पदार्थांच्या अभ्यासावर भर देतो, ज्यामुळे LED, लेसर, MRI मशीन आणि भविष्यातील क्वांटम संगणक यासारखे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. राष्ट्रीय क्वांटम मिशन इंडिया हा भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचा एक उपक्रम आहे, जो राष्ट्रीय डिजिटल इंडिया, मेक इंडिया, स्किल इंडिया आणि शाश्वत विकास उद्दिष्टांना समर्थन देण्यासाठी क्वांटम तंत्रज्ञानाशी संबंधित वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन आणि विकासाला चालना देते. विज्ञानापासून ते शांततेपर्यंत विविध क्षेत्रात भारताचा राष्ट्रीय क्वांटम मिशन याची कामगिरी कौतुकास्पद आहे.
जागतिक क्वांटम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. स्रोत संदर्भासाठी ही यादी आहे. समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.